नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा यासाठी नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीकडून प्रचार केला जातोय। शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक असला तर शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा तो नक्कीच फोडू शकतो। भांडवलदार संस्था चालक शिक्षक आमदार असला तर शिक्षकांचे प्रश्न अपूर्णच राहतील। गेल्या 12 वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरित राहिलेत, म्हणून नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीने अध्यापन केलेल्या नोकरी केलेल्या भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी बहाल केली आहे, अशी स्पष्टोक्ती माजी शिक्षक आमदार आणि टीडीएफचे अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी केली आहे। टीडीएफची पत्रकार परिषद नाशिक रोड येथील कन्या कोठारी शाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती। यावेळी पीडीएफचे 5ही जिल्ह्यांमधील पदाधिकारी आणि राज्य कमिटी सदस्य उपस्थित होते। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक बुधवार दिनांक 26 जून रोजी संपन्न होणार आहे। नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार आणि राज्य अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी सांगितले की शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व पेशाने शिक्षक असलेल्या तसेच टीडीएफच्या विचारधारेशी निगडित उमेदवाराला संधी द्यावी असं ठरवण्यात आलं होतं। शिर्डी येथे 8 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या। शिक्षक असणाऱ्याच उमेदवाराला आम्ही गुणांकन पद्धतीने मार्क देऊन उमेदवारी बहाल केली आहे। म्हणूनच भाऊसाहेब नारायण कचरे यांना एकमताने उमेदवारी दिली आहे। पीडीएफची अनेक आणि इतर इच्छुक बदनामी करत आमची संघटना याला न जुमानता शिक्षकांसमोर 2 हात तिसरे मस्तक जोडत आहे। अफवांना आणि अपप्रचाराला बळी न पडता शिक्षकांनी मतदान करावं असं आम्ही आवाहन करतोय। शिक्षकांसाठी भविष्यात जुनी पेन्शन लागू करणे, शाळाबाह्य आणि ऑनलाईन कामातून शिक्षकांची सुटका करणे, सर्वांना भविष्य निर्वाह निधीचे लागू करणे, खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि धोरणास प्रतिबंध करणे, समान राष्ट्रीय धोरणाचा अंगीकार करणे, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार हा शिक्षकच असावा यासाठी आम्ही सामाजिक हित लक्षात घेऊन उमेदवारी शिक्षकाच्या हातात दिली आहे। यावेळी उमेदवार भाऊसाहेब कचरे, महासचिव हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी.के. थोरात, नाशिक विभाग 12 सचिव अरविंद कडलक, नगर जिल्हा अध्यक्ष मधुकर पवार, सचिव भीमराज खोसे, धुळ्याचे अमृतकर, जळगावचे सी.सी. वाणिय, अजय देशमुख, कल्याण ठोंबरे, सचिन फटांगरे, कल्याणराव ठोंबरे, सचिन फटांगरे, नंदकुमार दिघे उपस्थित होते। प्रसार माध्यमांचे सन्माननीय प्रतिनिधी, माझ्या समवेत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे महासचिव हिरालालजी पगडाल, आमचे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे आणि सर्व टीडीएफचे पदाधिकारी। आज आम्ही टीडीएफच्या उमेदवाराच्या विषयी टीडीएफची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात आम्ही आपल्याला विनंती केली की आमची भूमिका समजवून घ्यावी। आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे। टीडीएफने या ठिकाणी भाऊसाहेब कचरे यांना अधिकृत उमेदवार दिलेली आहे। त्यांनी त्यांचं शिक्षक संघटनेतील कार्य हे अतिशय प्रभावी आहे, उत्तम वक्ते आहेत, MSc B.Ed आहे, शिक्षकांची प्रश्नांची त्यांना चांगल्या प्रकारची जाण आहे। त्यांनी त्यांचा एक कार्यकर्त्याचा चेहरा आहे आणि म्हणून या विभागातले 5ही जिल्ह्यातले लोक शिक्षक त्यांना ओळखत आहेत। यापूर्वीच टीडीएफने अनेकदा हा प्रयोग केलेला आहे। टीडीएफ कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, ते निवडूनही आलेले आणि प्रभावीपणे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। शिक्षकांचे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत। परंतु अलीकडच्या काळामध्ये काही संस्थाचालक किंवा काही राजकीय पक्षाचे पुढारी या मतदारसंघामध्ये घुसखोरी करत आहे, शिरकाव करत आहे आणि त्यामुळे आमच्या शिक्षकांची पिछेहाट होत आहे, कारण त्याच्याजवळ जे आर्थिक सामर्थ्य पाहिजे ते कमी पडत आहे। तरी पण यावेळेस निर्धार केलेला आहे आमच्या 5ही जिल्ह्यातल्या शिक्षक कार्यकर्त्यांनी की आपला शिक्षक कार्यकर्ताच यावेळेस आपण या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा करायचा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करून आणायचे आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये असंख्य प्रश्न वाढत आहेत, त्या प्रश्नांची जाण नसलेल्यामुळे शिक्षकांच्या पुढे फार मोठ्या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। आम्ही खरं म्हणजे आमदारकीच्या 18साठी निवडणूक लढत नाही, तर आम्ही विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानल्यामुळे तो त्याला शिकवणारा शिक्षक, मार्गदर्शन करणारा शिक्षक हा ताटमानेने आणि सन्मानाने जगला पाहिजे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याच्या ज्या सर्व काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी संघर्ष करणारा अभ्यासू नेता विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपण पाठवला पाहिजे। सभागृहातले लढे आणि रस्त्यावरचे लढे दोन्ही ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि संघटन मजबूत केलं पाहिजे। हे सामर्थ्य हे भाऊसाहेब कचरेंमध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र टीडीएफने भाऊसाहेब कचरेच्या उमेदवारीचं समर्थन केलेलं आहे। आम्ही यापूर्वी 5ही जिल्ह्यामध्ये राऊंड घेतला, परिस्थिती समजून घेतली, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। प्रत्येकाने हे सांगितले की आम्ही यावेळेस शिक्षक कार्यकर्त्यालाच निवडून देणार, हा त्यांचा निग्रह आहे। कुठल्याही प्रलोभनाला, आमिषाला ही मंडळी आता बळी पडणार नाही, कारण त्याच्यामुळे त्यांचे बोटं ठेचलेले आहे, त्यांना वाईट अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे
ते आता शिक्षक कार्यकर्त्याच्या म्हणजे भाऊसाहेब कचरे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणार आहे. ते विजयी होतील असा आमचा दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि आमचा अतिशय त्या बाबतीतला ठाम विश्वास आहे की भाऊसाहेब कचरे पाटील यावेळेस प्रचंड मतांनी निवडून येतील. गेल्या वेळेस आम्हाला जी पिछाड मिळाली ती आमच्या संघटनेमधलेच बिन्नीचे कार्यकर्ते एकमेकाच्या आपसात लढलेले आहे. 4-4 उमेदवार लढल्यानंतर एक संस्थाचालक निवडून येतो, अनेक प्रलोभनं लोकांना दाखवतो, परंतु यावेळेस आम्ही काळजी घेतलेली आहे. इतर उमेदवारांना आम्ही थांबवलं, समजूत काढली आणि एकमेव TDFचा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. मात्र संस्थाचालक किंवा जे शिक्षक नाही अशा लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहे. ते अनेकांना आपल्याला आमदारकी मिळावी या हेतूने भरलेले आहे. अनेक संस्थाचालकांमध्ये आपसामध्ये तो संघर्ष पेटणार आहे. त्यांच्या मतांचं विभाजन होईल, त्यांच्या बाजूला जी काही माणसं उभी असतील ती, परंतु TDFचा कार्यकर्ता, TDFचा सभासद हा एक एजन्सी आहे आणि तो भक्कमपणाने TDFने दिलेले अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचं समर्थन करणार. 1 नंबरचं प्रथम क्रमांकाचं पसंतीदर्शक मत त्यांच्या नावापुढे नोंदवणार आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आणि अटळ आहे असं मला. शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्ही आता अनुभवत आहे, शिक्षक नसलेल्या मंडळींनी गर्दी केलेली आहे. जे राजकारणामध्ये इतरत्र जे खेळ चाललेले असतात तसंच आमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये सुरू झालेले तुमच्या लक्षात येईल. हे विद्वजनांचं सभागृह आहे, विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधानसभेने जे निर्णय घेतलेले असतात, जे विधेयकं पारित केलेले असतात त्यांची चिकित्सा या सभागृहामध्ये होते आणि याच्यासाठी या सभागृहामध्ये तुम्हाला माहिती असेल, कल्पना असेल की तज्ज्ञ व्यक्ती असावे त्या त्या क्षेत्रामधले. इथं क्वालिफिकेशन वयाची अट ज्यांनी 30 वर्ष पूर्ण केलेली आहे अशाच व्यक्तीला इथे म्हणजे हे करता येते, अर्ज करता येतो किंवा उमेदवारी करता येते. आज या उमेदवारामध्ये असेही काही उमेदवार आहेत की ज्यांनी नुकतीच TC पार केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ आमदार व्हायचं, मिरवायचं. शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न यांच्याशी यांचा या मंडळीचा कुठलाही संबंध नाही. जुनी पेन्शन योजना असेल, आमचे काही वर्षानुवर्षाचं विनाअनुदान असेल, टप्पा अनुदान असेल. आमची काही मंडळी रिटायर झाली विना अनुदानाशिवाय, पण त्या सभागृहामध्ये या मंडळीनं कधी उहापोह केला नाही. या आज मंडळीचे तुम्ही जर पाहिले ना, ते उत्पन्न कोट्यावधीचं उत्पन्न आहे आणि अशी मंडळींना शिक्षकाचं काय वेदना आहेत, शिक्षक कुठल्या हाल अपेक्षा सहन करतोय, कसं अपमानाचं जीनं सहन करतोय याची कुठलीही यांना म्हणजे हे कधी जगलंच नसल्यामुळं काहीच माहिती. यांना काय माहिती आहे सरळ काय, ऑनलाईन काय, आधार आपलं शालार्थ ID काय, हे मिळवण्यासाठी काय करावं लागतंय. आमच्या जिल्ह्यामध्ये राऊत नावाचे शिक्षक 5 वर्ष फक्त त्यांना अनुदान मिळालं, पेन्शन नाही, सुसाईड केलं त्यांनी. काही मुलात म्हणजे शिक्षकांचे लग्न झाले नाहीत, ज्यांचे लग्न झालेत ना त्यांच्या मुली लग्नाला आल्यात पण त्यांना अजून पगार दिसलेला नाही. हे इतकं भयानक आणि वास्तव आहे ना, हे तुम्हाला लोकांना माहिती नाही, हे आमच्या शिक्षकांना माहिती आहे. त्याची काय तीव्रता आहे ना हे आमच्या शिक्षकांना माहिती आहे. आणि या मंडळींना फक्त कुठल्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायची. मागच्या वेळेस त्यांना सोपं वाटतंय, पण आम्हीही ठरवलं, आमच्या मंडळींनी, आमच्या नेत्यांनीही ठरवलं की आता हे अनेक राहतील आणि आपला शिक्षक एक असेल. तुम्हाला वाटत असेल आमच्यामध्ये फूट आहे काहीतरी, तुम्ही बातम्या वगैरे वाचता लिहिता, तसा कुठलाही प्रकार नाही. जे फूट म्हणत होते त्यांनी घेतलंय, उभाटाचं तिकीट घेतलंय संदीप उळवे यांनी. दुसरे जे होते ते म्हणत होते मीच TDF आहे, ते याचं BJPचं तिकीट मागतायत. ही सर्व वस्तुस्थिती आहे. आमच्यामध्ये कुठली फूट नाहीये. TDF एक संघ आहे. या 6 निवडणुका झाल्या मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून 5 निवडणुका TDFच्या सपोर्टनी जिंकलेल्या आहेत आणि जे काही होतं TDFने मिळवलेलं ते आता हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे. सरकार सुद्धा शिक्षणाच्या मधलं अंग बाजूला काढतंय, खर्च कमी कमी करतंय असं सर्वत्र दिसतंय. सरकार म्हणत नाही आम्ही अनुदानित शाळा बंद करतोय, पण त्या सिस्टमॅटिकपणे बंद कशा पडत जातील असंच सरकारचं धोरण आहे. हे सर्व शिक्षकांच्या लक्षात येईल. आज या मतदारसंघामध्ये जूनमध्ये ज्या शाळा सुरू होणार आहेत ना 15 जूनला, त्याच्यातल्या कमीत कमी 3-4 शाळा तरी सुरू होणार नाहीत. एक तर विद्यार्थी संख्या नाही किंवा शिक्षकांची संख्या नाही. आजच महाराष्ट्र टाइम्सचं तुम्ही वाचलेलं असाल, महाराष्ट्रामध्ये किती शाळा आहेत? 1500 शाळा सर. 1500 शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि एकट्या नाशिकमध्ये 700 काहीतरी शाळा. आजच महाराष्ट्र टाइम्स हे विदारक चित्र आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि आमचा हा प्रयत्न आहे. यावेळी शिक्षकांची एक टॅगलाईनच आहे, आमचा प्रतिनिधी हा शिक्षकच असेल, कुठलाही संस्थाचालक किंवा राजकीय पुढारी असणार नाही असा ठाम निर्धार आमच्या मंडळीनं केलेला आहे. आमच्या नेते मंडळींनी सुद्धा तिकीट वाटपामध्ये शिक्षकच राहील, शिक्षक कार्यकर्ताच राहील याच्याच बाजूनं माप दिलेलं आहे आणि हे आमचे सर्व शिक्षक मंडळी आता अनुभवते. नक्कीच जी निवडणूक होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आमचा कुठलाही असा अनुभव असणार नाही, भपका असणार नाही, काही ऐकायला येणार नाही तुम्हाला. परंतु सुप्तपणे आमचा जो शिक्षक मतदार आहे तो त्याच्या
मतदार केंद्रावरती जाऊन शिक्षकालाच म्हणजे TDFच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान देईल याच्यामध्ये कुठलीही शंका कोणत्याही शिक्षकाच्या मनामध्ये नाही, एवढं मात्र नक्की.